राज्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी HSRP लावण्याला आता चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे। यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंत ही पाटी लावण्याची मुदत होती। त्यामुळे 70% वाहनांना पाटी लागली नसल्याने वाहनांवर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले होते। आता नवीन घडामोडीमुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे। राज्यात 20%च वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी HSRP लावण्यात आली असून 10% वाहनधारकांनी पाटी लावण्यासाठी वेळ घेतली आहे। परंतु 70% वाहनांना अद्याप HSRP लागली नसल्याचे पुढे आणले होते। दरम्यान HSRP लावण्यासाठी परिवहन खात्याने 3दा मुदतवाढ दिली। 14 ऑगस्टला चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली। त्यानुसार आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही पाटी लावता येणार आहे। दरम्यान राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीची 2,54,90,159 जुनी वाहने आहेत। यातील केवळ 49,89,656 वाहनांना HSRP बसवण्यात आली। येत्या काही दिवसात पैसे भरून वेळ घेतलेल्या 10% वाहनांना आणखी HSRP लागतील। पण 15 ऑगस्ट पूर्वी शिल्लक 70% वाहनांना HSRP कशी लागेल हा खरा प्रश्न निर्माण झाला होता। परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पुण्यात 11 व 12 ऑगस्ट रोजी राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। या बैठकीत फिटमेंट सेंटर वाढवणे, HSRP बसवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि जनजागृतीवर भर देण्यात आला। पण मुदतवाढीबाबत काहीच चर्चा झाली नव्हती। त्यामुळे या मुदतवाढीबाबत गूढ वाढले होते।